बदलापुरात पोलिसांनी आंदोलकांवरती लाठीमार केलाय। बदलापूरमध्ये गेल्या 10 तासांपासून इथे नागरिकांचं आंदोलन सुरू होतं आणि आंदोलकांनी पोलिसांवर यापूर्वी दगडफेक केली होती। त्यानंतर पोलिसांनीही हाती दगड घेतल्याचं चित्र दिसून आलं। सकाळपासून बदलापुरात जे आंदोलन सुरू होतं, बदलापूर रेल्वे स्थानकात रेल्वे रुळावर उतरून हे आंदोलक आक्रमक झाले होते। बदलापूरमध्ये चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचार प्रकरणी फाशीची मागणी करत आंदोलकांनी इथे रेल्वे लाईन जॅम केलेल्या होत्या आणि त्यानंतर आता संध्याकाळी तासाभरापूर्वीच काही पोलिसांनी इथे बळाचा वापर करत आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला। सौम्य लाठीमार सुद्धा पोलिसांना या ठिकाणी करावा लागलेला आहे। यामध्ये काही नागरिक जखमी आहेत, अनेक पोलीस सुद्धा यामध्ये जखमी झाल्याचं दिसून येत आहे। हॅलो, निखिल बोलतोय। समोरून दगडफेक, लाठीचार्ज आणि समोरून दगड। बदलापूरमधली ही संध्याकाळी 6 वाजताची दृश्य आहेत। ज्यावेळेला गर्दी पांगवण्यासाठी पोलीस रेल्वे रुळावर उतरले त्यावेळी आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केलेली होती। त्यानंतर पोलिसांनीही हाती दगड घेतल्याचं काही प्रमाणात दिसून आलं आणि याच दगडफेकीमध्ये काही पोलीस जखमी सुद्धा झालेले आहेत। काही नागरिकही जखमी झालेले आहेत। इथल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला। बदलापूर रेल्वे स्थानकाबाहेरची ही दृश्य आणि ही दृश्य आहेत ज्यावेळेला पोलीस हे प्लॅटफॉर्मवरनं रुळावर उतरले। इथे जे आंदोलक होते फाशीची मागणी करत, आरोपीला फाशी द्यावी, दोषीला फाशी द्यावी अशी मागणी करत जे आंदोलक इथे रेल्वे रुळावरती ठिय्या मांडून होते त्यांच्यावर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला, आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला। मात्र यावेळेला काही आंदोलकांनी दगडफेक केली, त्यामध्ये काही पोलीस कर्मचारी सुद्धा जखमी झालेले दिसले। रेल्वे स्थानकाबाहेर गाडीची तोडफोड करण्यात आली होती, तिथे सुद्धा गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला। पोलिसांच्या गाडीवरच दगडफेक झालेली होती, यामध्ये पोलिसांच्या गाडीचं मोठं नुकसान झालेलं आहे। आज सकाळी 9:30 वाजल्यापासून इथे आंदोलक बदलापूर स्थानकामध्ये गोळा झाले आणि त्यांनी ज्या चिमुकल्यांवर अत्याचार झाले होते त्या प्रकरणामधील आरोपीला फाशीची शिक्षा करण्यात यावी अशी मागणी करत ठिय्या मांडलेला होता। ही पोलिसांची गाडी आहे जी बदलापूर स्थानकाबाहेर उभी होती। गर्दी पांगवताना झालेल्या दगडफेकीमध्ये या गाडीचंही नुकसान झालंय, गाडीच्या सर्व काचा फुटलेल्या आहेत। बदलापूर स्थानकाबाहेर सुद्धा गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागलेला होता। अक्षरशः मोठमोठे पेव्हर ब्लॉक्स इथे काढून फेकण्यात आलेले दिसून येत आहेत। आपल्याला माहिती आहे की ट्रेनचे ऑपरेशन सकाळपासून थांबलेले आहेत, त्यांच्या काही प्रोटोकॉल आहेत, ऐका त्यांचे काही प्रोटोकॉल आहेत, त्यांना ट्रेन सेफ्टीचे साठी काही गोष्टी करायला लागतात आणि त्यासाठी आम्हाला रिपोर्ट द्यायचा आहे। कृपया बाकीचे डिटेल्स मी सगळे आपल्याला आमचे देईन। मला सर्व माध्यमाच्या प्रतिनिधींना माझी विनंती आहे की आपल्याला ही कल्पना आहे की ट्रेनचे ऑपरेशन जे सकाळी 10 वाजल्यापासून जे थांबलेले आहेत ते सुरू होण्यासाठी त्यांचे काही प्रोटोकॉल आहेत, त्या प्रोटोकॉलमध्ये आमचा रिपोर्ट महत्त्वाचा आहे, तो आम्हाला इमिजिएटली बनवायचा आहे, त्यांना पटकन पाठवायचा आहे आणि त्याच्याकरता प्लीज आम्हाला वेळ द्या। तर बदलापूर स्थानकामधली ही दृश्य गर्दी पांगवण्यासाठी पोलीस या ठिकाणी रेल्वे रुळावर उतरले आणि त्यांनी गर्दी पांगवलेली होती। या सगळ्या प्रकारानंतर